चला मित्रांनो, आपण जातोय मैदानाच्या आतमध्ये, जिथे आजच्या रात्रीमधील पहिल्या फेरीतील दुसऱ्या मॅचला सुरुवात केली जाणार आहे. एका बाजूला खरंतर अनुष 11 धोत्रे टीम मैदानाच्या आतमध्ये खेळ करेल आणि त्यांच्या अगेन्स्ट जन्मान मालेवाडी या दोन टीम दरम्यान मात्र ही मॅच टॉस जिंकलं. जन्मान मालेवाडी टीमने डिसाइडेड टू बॉल फर्स्ट बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं. धोत्रे टीमला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झाली आहे. KTC कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी केलं जातं आहे आणि जेवढे प्रेक्षक घर बसल्या TV स्क्रीन्स मोबाईल स्क्रीन्सवरती या स्पर्धेला एन्जॉय करतात त्या सगळ्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीने मात्र करूया. गेल्या 5 रात्रींमध्ये आपण पाहिलं की आमदार चषक 2026 मोठे वेणगाव गावाची माना सन्मानाची अभिमानाची स्पर्धा संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा मात्र चर्चेचा विषय बनली आहे. कारण जबरदस्त आयोजन आणि नियोजन या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळालं. चला मैदानाच्या आतमध्ये आपण मात्र इथून वळतोय. सर्वप्रथम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणत गणपती बाप्पाला वंदन करूया. तदनंतर राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा करूया आणि मॅचच्या दिशेने जाऊया. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये अक्रॉस द लाईन आडवा बॅटने क्रॉस बॅटेड फटका वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. पहिला बॉल पहिला षटकार. सन्माननीय गुरुनाथजी वाघमारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सन्मान मात्र आयोजकांच्या वतीने या ठिकाणी केला जाणार आहे. मी गुरुनाथजी वाघमारे साहेबांना विनंती करेन की आपण या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. कारण प्रत्येक पाहुण्याला मान सन्मान देणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांना यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने देत आहोत. आदरणीय गुरुनाथजी किसन वाघमारे साहेबांचा सन्मान आपण करतोय. पुढे सरसावले होते, स्टेप आउट केलं होतं, पददालित्याचा वापर केला आहे. बॅट बॉलचा इथे कॉन्टॅक्ट होताना पाहायला मिळालाच नाही. ठप्पा पडला, बॉल खाली राहताना पाहायला मिळाला. विकेट किपरकडे जाऊन मात्र विसावला गेला. टॉट बॉल या ठिकाणी येत असताना पाहायला मिळेल. गणेश आणि हर्षल ही सलामी फलंदाजांची जोडी आहे. अनुष 11 धोत्रेचे आणि महेश हे बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या षटकात. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली होती का? बॉल मात्र लेग स्लिपमध्ये त्या ठिकाणी अडवला गेला आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळेल. क्रिकेटचा खेळ आहे. गोलंदाजाने खरंतर सुरुवात खराब केली होती, जिथे पहिल्याच बॉलवरती षटकाराचा मार बसला, पण त्याच्यानंतर 2 डॉट बॉल्सने स्वतःचं कौशल्य देखील सिद्ध केलं आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, P1चं षटक. पुन्हा एकदा त्याच लाईनने स्टंप लाईनच्या बाहेरून गेलाय बॉल, डाऊन द लेग साईड होता. पंचांनी 2 हात केले, समांतर करंट चेंडू होता अवांतर आणि वाईटच्या बरोबरीने बॅटिंग टीमच्या अकाउंटमध्ये +1 या ठिकाणी होत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. एका धावेच्या बरोबरीने 7 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल यावर जाऊन विसावली गेली आहे. 3 बॉलचा खेळ या ठिकाणी मात्र संपला गेला आहे. आणखी एक बॉल, बॅटची कडा होती का? अपील झाली है, अंपायर फिंगर गोज अप, बाहरी किनारा और नहीं मिलेगा भाग्य का सहारा. पहिला धक्का बॅटिंग करताना अनुष 11. थँक्यू सो मच TG ऑपरेटर. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन फलंदाज दाखल झालाय. अर्थातच कर्जत प्रीमियर लीग KPL मध्ये ज्यांनी मात्र बाईक जिंकली होती, या गावाचा सुपरस्टार खेळाडू वैभव रसाळ ऑन द बॅटिंग मार्क आपल्याला क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. जर्सी क्रमांक 18 त्यांनी वेअर केलाय. अर्थातच सर विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक खेळाडू पण तेवढाच दमदार आहे. टप्पा पडला, बॉल खाली राहिला, लोवर बाउंस सरप्राइजिंग करणारा होता.
वैभव रसाळ उंचपुरा फलंदाज आहे आणि अशा फलंदाजासमोर लोअर बाउन्सवाले जर बॉल फेकले गेले तर ते नक्कीच डोकेदुखी ठरतील आणि तेच चित्र आपण पाहिलं. ठप्पा पडला, बॉल खाली राहिला, बॅट अगदी खाली येईल, बॉलला कनेक्ट होईल तोपर्यंत चेंडू शरीरावरती आदळला होता. अपील झाली होती. 11 खेळाडू अगदी उत्साहामध्ये आवाज, दॅट्स अ लाऊड व्हॉइस आपण ऐकला. कोणताच निर्णय या ठिकाणी आला नाही आहे. सुखरूप आहेत, बचावले गेलेत. आणखीन एक बॉल त्या दिशेने बॅटची आतली कडा घेतली होती. यावेळेस पण खरं तर बाउन्स आपल्याला पुन्हा एकदा जास्त पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल या ठिकाणी येतो आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने P1च्या पहिल्या बॅटबॅटरी पॉवर प्लेचा खेळ मात्र संपलाय आणि बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारल्यानंतर अनुष 11 धोत्रे टीमच्या धावा आहेत ऑन द बोर्ड. 7 धावा फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 7 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी धावफलकावरती बनवला गेल्यात. संत आणि सावध सुरुवात या ठिकाणी आपल्याला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. सन्माननीय राजेशजी बोरिटकर आणि योगेशजी ढाकवाळ साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत या ठिकाणी करूया. सन्मान या ठिकाणी आपण घेणार आहोत. मनोजजी पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. राजेशजी बोरिटकर, योगेशजी ढाकवाळ साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र केलं जाणार आहे. आणि मोठे वेडगाव गावचे जेवढे ग्रामस्थ या ठिकाणी आले असतील सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, कव्हरच्या डोक्याच्या वरून इनसाइड आउट, ओव्हर द कव्हरचा फटका, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावेंचा चौकार. सुरुवातीचे 2 बॉल महागडे ठरलेत या ठिकाणी. गोलंदाज विनायक 2 चौकार आल्यात. फिरून मारलाय, शॉर्ट स्क्वेअर लेगला बीट केला, डीप स्क्वेअर लेग कडे बॉल वाटचाल करतोय. फिल्डरसाठी लॉंग चेस परंतु पोहोचलेत. बॉल अडवतील, थ्रो करतील. तत्पूर्वी चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मोदी. 2 धावा अगदी चपळाईने या ठिकाणी या जोडगोळीने पूर्ण केल्यात आणि या 2 धावांच्या बरोबरीने टोटल इन्क्रीज होत असताना आपल्याला 17 या आकड्यावरती मात्र पाहायला मिळतोय. टाइम अलर्ट असेल. 4 षटकं 20 मिनिटांमध्ये झालीच पाहिजेत. पुन्हा एकदा टप्पाचा बॉल पोल केला, क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक, मस्तकावरती दिली आहे दस्तक. आणखीन एक 4 धावेंचा चौकार. आमचे केलेटकर अप्पा पण या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं पण स्वागत असेल. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न, शफल झाले होते. ऑफसाईडवरती कमिट होऊन ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न. धप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बॉल खाली राहताना पाहायला मिळाला. खरं जो फुलोर लेन्सचा एरिया आहे त्याच्यामध्ये बरेचसे पॅचेस विकेटमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे कधी जर बॉल तिथे बाउन्स टप्पा पडला तर अतिरिक्त उसी घेणारा असेल, कधी खाली राहणारा असेल. स्टेप आउट झाले होते. स्टंपिंगचा चान्स. यावेळेस डायरेक्ट हिट तर झाली आहे. पंचांकडे अपील देखील करण्यात आली होती परंतु पंचांच्या माध्यमातून कोणताच निर्णय या ठिकाणी पोहोचला गेला नाही.
डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. खरं तर पहिले 2 षटकं पॉवर प्लेची होती आणि त्याच्यामध्ये 21 धावा फॉर द लॉस ऑफ 1 विकेट बनवल्यात अनुष 11 धोत्रे टीमने. 21 धावा या स्कोर कार्डवरती आपल्याला 1 विकेटच्या मोबदल्यात पाहायला मिळतील. खरं तर चांगला टर्न अराऊंड केला या टीमने. पहिल्या ओव्हरमध्ये 7च धावा आल्या होत्या. दुसऱ्या P2च्या षटकामध्ये 14 धावा या मात्र विनायक यांच्या गोलंदाजीवरती बनवल्या गेल्या, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं 3 चौकार फलंदाज हर्षल यांच्या बॅटमधून आले आणि वैभव रसाळ यांच्यावरतून पण तो प्रेशर खरं तर या चौकारांनी रिलीज केला आहे. कारण टीमचे इम्पॉर्टंट प्लेअर आहेत. खरं तर वैभव रसाळ यांच्या साथीने कोणत्या तरी फलंदाजाला ती आक्रमक भूमिका घ्यावीच लागेल, तरच आपल्या मेन फलंदाजावरती दडपण नसेल. आणि जर खेळाडूंवरती दडपण नसेल तर ते मात्र त्यांचा नॅचरल खेळ अगदी सहजरित्या खेळू शकतात. त्याच्यामुळे खरं तर या टॅक्टिक्स या स्ट्रॅटजीज देखील महत्त्वाच्या आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा पाहायला मिळतं. षटक क्रमांक 3 साठी पुन्हा एकदा वैयक्तिक स्पेलचं दुसरं टीमचं 3रं षटक घेऊन महेश बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालेत. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. द बॉल इज गोइंग आउट ऑफ द ग्राउंड. वैभव रसाळ बायकरमानचा प्रहार आलाय षटकार. षटकार मात्र आलाय. संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये आपल्या जबरदस्त बॅटिंगने बॉलिंगने या खेळाडूने भरपूर नाव कमावलंय आणि ते तेच करत असताना स्वतःला सिद्ध केलंय. आखुटप्पाचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट ऑन फुल. बाय 1 गेट 1. एका मागोमाग एक सलगचा दुसरा षटकार. आयोजित प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव आयोजित ठेवलाय आमदार चषक कासन लावलाय लाखाचा बक्षीस. आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आपण पाहतोय बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डरसाठी स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी मात्र आपण देणार आहोत. खरं तर एक स्पोर्ट्स सायकल जी आम्हाला दिली आहे माजी उपसरपंच मोठे वेणगाव ग्रामपंचायत आदरणीय समीरजी कडुसकर साहेब जे व्यासपीठावरती आहेत या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्याच्याच बरोबरीने भिकाजी मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देखील आम्हाला स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्यात आली आहे. आणि त्याच्याच बरोबरीने यशस्वी उद्योजक आदरणीय अतुल केलेटकर साहेब यांनी देखील मात्र ती स्पोर्ट्स सायकल आम्हाला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेली आहे. आणि रेफ्रिजरेटर जो आहे वीरा कन्स्ट्रक्शनचे सर्वा आदरणीय सौरभ शेठ बोराडे ज्यांच्यामुळेच खरं तर हे आयोजन शक्य झालेलं आहे आणि त्यांनी आम्हाला तो रेफ्रिजरेटर मॅन ऑफ द सिरीजसाठी दिलेला आहे. सगळ्या गोडगुणी दात्यांचा आपण आभार या ठिकाणी व्यक्त करूया. फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला बॉल घरंगळत चाललाय. वाडिश लॉंग ऑन काव कॉर्नरचा तो झोन आहे. फिल्डर आहेत त्या ठिकाणी बॉल अडवलं जाईल. सिंगल धाव तत्पूर्वी या ठिकाणी कन्वर्ट केली जाते. मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकार जेवढे महत्त्वाचे आहेत सिंगल डबल देखील तेवढ्यात महत्त्वाच्या आहेत आणि तेच या ठिकाणी कार्य करत असताना हे 2 खेळाडू ऑन द टोटल टीमची धावसंख्या जर आपण पाहिली 34 34 धावा या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 बॉलचा खेळ बाकी असेल या षटक क्रमांक 3 मध्ये. या षटकातील 2 बॉल येणारे 12 बॉल एकंदरीत 14 चेंडू बाकी 34 धावांपर्यंत टीम पोहोचली आहे. इथे सरबाटने आणखी एक स्ट्रोक. हवाई हल्ला चला या बल्ला. अर्धा डझन धावेंसाठी हा फटका षटकार. षटकार चौकार दोन्ही बाजूने मैदानाच्या आतमध्ये मात्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षल खेळाडू बरसला गेलाय. वैभव रसाळ यांना पण तो फॉर्म मिळालाय. गोलंदाजांसाठी ही मॅच मात्र कठीण असू शकते. सत्र कठीण असू शकतं. फिरून मारलाय. आखू टप्प्याचा बॉल. छोटी गेंद मतलब खोटी गेंद.
आणखीन एक 6 धावींचा षटकार. तीन षटकांचा खेळ मात्र इथून संपलाय. 46 धावा या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. एक विकेट मात्र या ठिकाणी नक्कीच गमावली गेलेली आहे. 8 बॉल 26 धावेंची पारी खेळत असताना हर्षला खेळाडू 300 पेक्षा जास्तचा स्ट्राईक रेट मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी त्यांच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळतोय. 6 बॉलमध्ये 13 केल्या. 200 प्लस स्ट्राईक रेटने वैभव रसाळ देखील मैदानाच्या आतमध्ये खेळतात. चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आहे. मी नेहमी म्हणत असतो गुड पार्टनरशिप लीड्स टू द ग्रेट स्कोर आणि तेच चित्र पाहायला मिळालं. एक चांगली पार्टनरशिप 46 धावा. नेक्स्ट मॅचमध्ये नेरळपाडा आणि स्वाली या दोन टीम मात्र खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल की इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस करण्यासाठी आपण यावं. गोलंदाजी ट्रॅकवरती आता परिवर्तन केलं गेलं. षटक क्रमांक 4 साठी न्यू बॉलर ज्यांचा वापर केला जाईल. गोलंदाज आपल्याला ज्ञानेश्वर या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिलाच बॉल असेल. पहिला चेंडू उडवलाय. फटक्यात होतं वजन. धावा मिळाल्या तर 10 डझन. खडे खडे हा फटका. आणखीन एक षटकार. शैली MR पॅनल 99 सरकार महादेव ठाकरे सर देखील त्यांचं एंटरटेनमेंट त्यांचं नृत्य आपल्याला या इशाऱ्यामध्ये पाहायला मिळालं. आणखीन एक बॉल इथे फटका फसला. कॅचचा चान्स. गोलंदाज इथून मात्र कमबॅक करत असताना अचूक झेल टिपलाय. मोठा धक्का बॅटिंग करताना वैभव रसाळ बॅक टू द डगआउट. ऑपरेटर नक्कीच हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरती त्यांच्या आदर्शावरती कार्य करणारी ही शिवसेना आणि या शिवसेना शाखा मोठे वेणगाव आणि राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव यांचं हे आयोजन आपण नक्कीच पाहतोय. जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे. परंतु खरं तर शिवसेना स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरती कार्य करत होती. परंतु स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या महाराष्ट्राच्या मातीत नक्कीच पेरले आणि त्यांच्या विचारांवरती कार्य करत असताना मराठी माणसाला त्यांचा न्याय त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी मात्र शिवसेनेचं कार्य आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. आणि त्याच पक्षाच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी ही स्पर्धा देखील भव्य दिव्य स्वरूपाने ऑर्गनाईज करण्यात आलेली आपण तिसऱ्या रात्रीमध्ये पाहिलं. खरं तर कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान कार्य सम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांची उपस्थिती. परंतु मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 17 जितेश आणि त्यांच्या बॅटमधून आला षटकार.
down the ball, making no mistake, but umpire call it is no ball. नो चेंडूचा निर्णय. कहाणी मेट वेस्ट सेलिब्रेट केलं होतं मालीवाडी टीमच्या खेळाडूंनी त्यांच्या समर्थकांनी या विकेटला, पण पंचांनी सांगितलंय रुको जरा सबर करो, कारण इथे मात्र हा नो बॉल आहे आणि नो बॉलच्या बरोबरीने ही झेल देखील मात्र लिगल नसेल आणि त्याच्यामुळे फलंदाज देखील बाद नसेल. नशिबाची साथ या ठिकाणी नक्कीच मिळाली आहे फलंदाजी करणाऱ्या टीमला. या बॉलवरती नक्कीच धावा मिळाल्या जातील. 1+1 2 धावा या बॉलवरती. 63 रन्स ऑन द बोर्ड. 6 बॉल बाकी पहिल्या सत्रामध्ये. या मॅचमध्ये धावांचा पाऊस पडला गेलाय. हाय स्कोरिंग थ्रिलर रन फेस्टिवल या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. पंचांनी हेलिकॉप्टर आपलं फिरवलंय. उघडा डोळे पहा नीट. द नेक्स्ट बॉल इज गोइंग फॉर द फ्री हिट आणि संधी असेल फलंदाज हर्षल या खेळाडूसाठी. ऑन द स्ट्राईक एंड वरती हा फलंदाज तयार आहे. आखो टप्पाचा बॉल. पुन्हा एकदा बॉलला वळवलाय. दिशा खराब तर दशा खराब और दिशा से भटके तो पडेंगे फटके. 4 धावेंचा चौकार. जिंकला. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधारांनी गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय, पण कामगिरी तशी होत नाहीये मॅच मध्ये. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. आणखी एक अगो टप्पाचाच बॉल होता. यावेळेस चेंडू घरंगत चाललाय. प्रॉपर कनेक्शन झालं नव्हतं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. रनआउटची संधी. अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर केला जाईल. वी आर चेक ऑन द ऑन स्क्रीन अँड वी विल टेल यू द डिसिजन इन सम टाइम. चला चेक करूया. तिसरे पंच या ठिकाणी असतील. OUT फलंदाज रनआउटच्या स्वरूपात येथून होईल बाद. दाखल केले जातील रनआउटच्या स्वरूपात. विकेट मिळाली होती. त्याच्यानंतर न्यू बॅटर. पहिलाच बॉल त्यांच्यासाठी होता. थप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. मैदानाच्या आतमध्ये लोअर बाउन्स फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरताना या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. कारण जवळजवळ 4 ते 5 बॉल अगदी त्याच लाईनने लोअर बाउन्समुळे मात्र फलंदाज बीट झाल्यात. इथे बॉलला हवेमध्ये उडवलाय. फटका इथून पण फसलाय. एलिव्हेशन कमी, उंची जास्त, डिस्टन्स नाहीये. कोणतीच चुकी करत नाहीयेत. पकडलाय, जेल संपवलाय. आकाश यांचा खेळ. अनदर विकेट डाऊन.
धावा खर्च करताना 4 बॉलमध्ये गोलंदाज वैभव. पुन्हा एकदा तीच लाईन, पुन्हा एकदा तोच लोवर बाउन्स, तीच परिस्थिती आणि डायरेक्ट हिट पण केली आहे. अचूक नेम मात्र या ठिकाणी साधलाय वैभव. कमालीचा षटक, कम बॅकिंग ओव्हर. आणखी एक रनआउटची विकेट मिळेल. फलंदाज होतील बाद. राणा खरं तर शेवटच्या षटकामध्ये बरेचसे फलंदाज रनआउटच्या स्वरूपात आपल्याला बाद होताना पाहायला मिळाले. 68 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल स्थिरावली गेली आहे. शेवटच्या षटकामध्ये धावगतीवरती रोख लगावला गेला, विकेट्स मिळवल्या गेल्या, परंतु देर करती मेहरबा आते आते असं म्हणायला आता हरकत नाही आहे. कारण वैभव यांचं षटक खरं तर थोडा वेळ आधी जर आलं असतं तर मालेवाडी टीम अजून कमी धावा कन्सीड करताना पाहायला मिळाली असती. परंतु ते शेवटचा बॉल पहिल्या सत्रामध्ये असेल. ऑन साईडला बॉल खेळला, घरंगळत चाललाय लॉंग ऑनकडे. धाव एक मिळाली आहे, दुसरीसाठी प्रयत्न करतील. वेगवान थ्रो अचूक आहे, दुसरी धाव घेता येणार नाही. रनआउटची विकेट मिळाली जाईल आणि पहिल्या सत्राचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. जर्मन क्रिकेट क्लब मालेवाडीच्या अगेन्स्ट बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं. अनुष 11 धोत्रे टीम ऑन द टोटल धावा बनवल्या 69, 69 धावा आणि येणारे 30 बॉल विजयासाठी टीम जर्मन क्रिकेट क्लब मालेवाडी संघाला 70 धावांची गरज. आहेत त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी मात्र करून घेऊया. आदरणीय मनोजजी पवार साहेबांचा सन्मान केला जाईल. मी मनोज पवार साहेबांना विनंती करेन की आपण या सन्मानाला या ठिकाणी स्वीकारित करावं. वेणगाव गावचे आमचे जावई आहेत आदरणीय मनोजजी पवार आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी मात्र आयोजकांच्या शुभहस्ते आपण करत आहोत. स्वागत करूया सकल जनांचे, आलेल्या या मान्यवरांचे आज या शुभ दिनी, या शुभ समयाला असं म्हणत हा पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. मनोज पवार आमच्या या गावचे जावई आहेत. जावयांचा मान पहिला असतो असं म्हणतात, त्यांना आपण सन्मानित केलेलं आहे. त्यानंतर आदरणीय श्रवणजी कडुसकर यांचा देखील सन्मान केला जाईल. श्रवणजी कडुसकर यांना पण विनंती आहे की आपण या सन्मानाला या ठिकाणी स्वीकारित करावं. ऑन स्क्रीनवरती आपण पाहुण्यांचा सन्मान देखील या ठिकाणी पाहू शकाल. श्रवणजी कडुसकर यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. वेळात वेळ काढून ते आलेले आहेत. त्याच्यानंतर श्रेयसजी कडुसकर यांचा पण सन्मान केला जाईल. श्रेयसजी कडुसकर यांना देखील विनंती आहे की आपण या सन्मानाला या ठिकाणी स्वीकारित करावं. सगळ्या पाहुण्यांना आपण आदरातिथ्य मान सन्मान देत आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या स्वाली आणि नेरळपाडा.
चला, नेरळपाडा टीमचे कॅप्टन मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेन टीम स्वाली संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी आपण कंपल्सरी यावं, कारण ॲज पर द रूल ऑफ द टुर्नामेंट इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे. या ठिकाणी आपल्याला आगमन होताना नक्कीच पाहायला मिळेल. अर्थातच राजकीय सामाजिक क्षेत्रातील एक चाणक्य व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय आपल्या सगळ्यांचे लाडके भाई गायकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं आणि त्याच्याच बरोबरीने शाखा प्रमुख आदरणीय गोपीनाथजी बोराडे यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं आहे. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की सन्मानपूर्वक आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. आमदार चषक 2026मध्ये आपण हार्दिक स्वागत या मान्यवरांचं मात्र या ठिकाणी करूयात. तर शिवसेनेसाठी गेली कित्येक वर्ष प्रामाणिक कार्य जे करतायत ते आमचे भाई गायकर साहेब आलेले आहेत आणि गोपीनाथजी बोराडे या सगळ्यांचं आपण स्वागत करतोय. परंतु मॅचला सुरुवात, दुसरा सत्र, पहिलाच बॉल उडवलाय कव्हर पॉईंटच्या दिशेने. बॉल ट्रॅव्हल होत असताना 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल परंतु या ठिकाणी थांबवलं गेलं. 2च धावेंवरती मात्र समाधान मानलं जात आहे आणि या 2 धावांच्या बरोबरीने बॅटिंग करणाऱ्या टीमने स्वतःचं अकाउंट मात्र या ठिकाणी ओपन केलं गेलं आहे. 2 धावाही आपल्याला स्कोरकार्डवरती पाहायला मिळतील. राजेश आणि त्यांच्या समवेत महेश सलामी फलंदाजांची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. जितेश पिवनच्या पहिल्या मॅग्नॅटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आजन गोलंदाज म्हणून बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठी धावसंख्या आहे, 70 धावेंचा पाठलाग करायचा. पहिल्या बॉलवरती 2 आल्यात. दुसरा बॉल वेगवान स्पीड गन आहे या टीमची. गोलंदाज जिथे छोटा पॅकेट बडा धमाका खेळाडू आहे. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती त्यांची महान आहे आणि यावेळेस मात्र चांगला बॉल डिलिव्हर्ड करताना या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहुण्यांचं आगमन होताना पाहायला मिळेल. आदरणीय वदप ग्रामपंचायतीचे सरपंच सन्माननीय रोहित शेठ पाटील ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याच्याच बरोबरीने कर्जत खालापूर विधानसभा शिवसेनेचे अध्यक्ष आदरणीय रोहितदादा विचारे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होण्यासाठी यावं. त्याच्याच बरोबरीने शिवसेना तालुका सरचिटणीस युवा सेनेचे आमचे प्रभाकरजी भोसले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांच्याच बरोबरीने आदरणीय प्रशांत शेठ पाटील यांची देखील उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आणि संदीप शेठ देशमुख हे देखील मात्र या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्या पाहुण्यांना विनंती आहे की आपण यावं. त्याच्याच बरोबरीने वीरा कन्स्ट्रक्शनचे सर्वा तालुका संघटक वैभवजी बोराडे यांचं देखील मात्र या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. फिरून मारण्याचा प्रयत्न होता, यावेळेस बॉल शरीरावरती आदळला गेलाय. पंचांकडे लाऊड अपील मात्र करण्यात आली होती. सन्माननीय अशोकजी कांबेरे साहेब यांचं देखील मात्र या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय की आपण आदरपूर्वक या व्यासपीठावरती येऊन मात्र स्थानापन्न व्हावं. सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत. संदीपजी देशमुख साहेब हे देखील मात्र या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. सगळ्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं सिंगल धाव आली. मुख्य पाहुण्यांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर आदरणीय रोहित दादा विचारे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. कर्जत खालापूर विधानसभेचे अध्यक्ष. मी नेहमी म्हणत असतो की हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना स्थापन केली आणि त्या शिवसेनेला विस्तारित करण्यामध्ये मात्र सध्याच्या या परिस्थितीमध्ये ही सगळी मंडळी कार्यरत आहेत. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार
त्यांचा आदर्श घेऊन मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि या महाराष्ट्राच्या हितासाठी कष्ट करणारी ही सगळी मंडळी राजकीय सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून त्या सगळ्या मंडळींचं आपण स्वागत करूया. रोहितदादा विचारे साहेब आलेले आहेत, त्यानंतर रोहित शेठ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. पंचांकडे या ठिकाणी लाऊड अपील करण्यात आली होती. बॅटची कडा जरूर घेतली आहे, कॅचला कॅरी केलं जाईल, फलंदाज मात्र बाद होतील. त्याच्याच बरोबरीने तालुका सरचिटणीस युवासेना प्रभाकरजी भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आदरणीय प्रशांत शेठ पाटील साहेबांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. आदरणीय संदीप शेठ देशमुख साहेब या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय अशोकजी कांबेरे साहेब यांची देखील उपस्थिती या आजच्या अंतिम रजनीमध्ये पाहायला मिळते. शिवसेनेचे हे सगळे पदाधिकारी या सगळ्यांचं आपण स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र नक्कीच करणार आहोत. त्याच्याच बरोबरीने खरं तर उपजिल्हा प्रमुख सन्माननीय भाई गायकर साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक असेल आणि मोठे वेणगाव शाखा प्रमुख आदरणीय गोपीनाथजी बोराडे साहेब यांच्याकडून पण प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक फलंदाजांसाठी मात्र या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. पुनश्च एकदा सगळ्या मान्यवरांचं आपण स्वागत करूया. मॅचच्या दिशेने आपण जातोय. मॅचच्या दिशेने जर आपण गेलो तर आपल्याला चित्र असं पाहायला मिळेल की पहिल्या षटकाचा खेळ संपला होता. धावा फक्त स्कोरकार्डवरती 4 पाहायला मिळतात. महेश यांची इम्पॉर्टंट विकेट गमावली आहे. जर्मन क्रिकेट क्लब मालेवाडीने न्यू बॅटर क्रमांक 3 वर विनायक दाखल झालेत. वैभव रसाळ आखो टपाचा बॉल, बॅटची वरची कडाल, टॉप एज घेत असताना फाईन लेग झोनकडे बॉल अडवला देखील गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी 2 धावा या धावून पूर्ण केल्या जातील. नो बॉल, 1 शॉट. यस, माफ करा, 1 शॉटचा निर्णय या ठिकाणी पंचांनी दिलाय. म्हणजे एकच धाव या ठिकाणी काउंट केली जाईल. एकच धाव मिळेल. एका धावेच्या बरोबरीने 5 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल. पुन्हा एकदा आखो टप्पाचा बॉल, बॅकफुटला गेलात, पुल करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटकडे दुसऱ्या धावेसाठी या कॉल असेल आणि 2 धावा मात्र इथून पूर्ण केल्या जातील. वैभव रसाळ बॉलिंग ट्रॅकवरती या टीमचा बायकमॅन सुपरस्टार खेळाडू आहे. आणि जर वैभव रसाळ यांची गोलंदाजी पाहिली तर त्यांच्याकडे चांगली हाईट आहे, हाय आर्म ॲक्शन आहे. आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला जॉश हेझलवूडची आठवण होते. जशा प्रकारची गोलंदाजी सध्या तरी ते IPLमध्ये RCB टीमसाठी करतायत. तो एक्स्ट्रा बाउन्स जो विकेटमधून त्यांना मिळतोय बघा, त्याच बाउन्सचा मी उल्लेख केला. मी सांगितलं होतं जॉश हेझलवूडची आठवण मात्र त्यांनी करून दिली आहे. कारण ते पण उंच पुरे आहेत. ऑस्ट्रेलियन गोलंदाज, हायाम ॲक्शन, एक्स्ट्रा बाउन्स, अगदी तेच चित्र आपण पाहतो आहे. वैभव रसाळ जरी धोत्रे टीमचे गोलंदाज असले तरी हाईट त्यांची चांगली आहे, हायाम ॲक्शन आहे आणि त्याच्यामुळे तो एक्स्ट्रा बाउन्स त्यांना विकेटमधून मिळतो आहे. आणि जेव्हा एक्स्ट्रा बाउन्स असतो ना फलंदाजांसाठी ती सिच्युएशन डोकेदुखी ठरते. तेच चित्र आपण पाहिलं. येथे लोअर फुल टॉस सौदा पुढे सरसावले, पदत आली, त्याचा वापर केला. मोबाईलचा नेटवर्क महत्त्वाचा, क्रिकेटचा फुटवर्क महत्त्वाचा, पण त्याच्याच बरोबरीने ताकद जर तुमच्या बॅटिंगमध्ये असेल तर टायमिंग तितकंच महत्त्वाचं आहे. टायमिंगचा अभाव सध्या तरी पाहायला मिळतो आहे. बॉलिंग टीम स्वतःचा डॉमिनन्स मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करताना यावेळेस ठप्पा पडला, खाली राहिलाय. अनअपेक्षित बाउन्स. मी म्हटलं होतं सरप्रायझिंग बॉल्स आहेत. जो फुलर लेन्थचा एरिया ते पॅचेस आहेत, ठप्पा पडलाय, बॉल डेफिनेटली खाली राहील. फलंदाजासाठी ते जणू काही सरप्राईजच असेल ते चित्र पाहिलं. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा होतील त्या स्कोरकार्डवरती 7 धावा आणि आपण टॉस करूया. वदप ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय रोहित शेठ पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करावा. आणि रोहितदादा विचारे यांना देखील विनंती आहे दोन्ही मान्यवरांना की आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि आपल्या शुभ हस्ते या 2 टीम दरम्यान मात्र आपण टॉस करायचा आहे. रोहित शेठ पाटील आणि रोहितदादा विचारे दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते स्वाली आणि त्यांच्या अगेन्स्ट नेरळपाडा या 2 टीम दरम्यान मात्र टॉस करावा. पहिल्या फेरीतील 3री मॅच ती मात्र असेल आणि टॉस या ठिकाणी मात्र आपण करतोय. आज या स्पर्धेला सदिच्छा शुभेच्छा भेट देण्यासाठी कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष शिवसेना रोहितदादा विचारे साहेब आलेले आहेत. वदप ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय रोहित शेठ पाटील आलेले आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय. मैदानाच्या आतमध्ये हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्ट हम पूल, फटका फसलाय.
वैभव रसाळ यांच्या हाईटचा फायदा झालाय, कारण कॅच सहजरित्या कॅरी आणि इथून मात्र विकेट मिळेल. फलंदाज होतील बाद. थँक्यू सो मच बोथ कॅप्टन्स आणि मान्यवरांचा देखील आभार. विनंती असेल की व्यासपीठावरती आपण येऊन स्थानपन्न व्हावं. विकेट मात्र या ठिकाणी मिळवला गेला पहिल्याच बॉलवरती. जनमान क्रिकेट क्लब मालेवाडी टीम पूर्णपणे बॅकफूटवरती या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवात तुम्हाला चांगली करायची आहे. 70 धावांचा पाठलाग तुम्ही करताय. फलंदाजांना आक्रमक खेळ करायचा होता, प्रयत्न केले, परंतु फलंदाजीमध्ये खरं तर आपल्याला ताकद टायमिंग या गोष्टी तितक्याशा पाहायला मिळाल्या नाही. आणि त्याचंच कारण आहे की धावा फक्त 7 आहेत. 2 विकेट तुम्ही गमावल्यात आणि 13 बॉल झालेले आहेत या 17मध्ये. म्हणजे 17च चेंडूंचा खेळ आता बाकी असेल. आणि विजयासाठी जर आपण समीकरण पाहिलं तर अजून देखील 63ची गरज. फिरून मारण्याचा प्रयत्न, शोल्डर हाईटने आखूड टप्पाचा बॉल पुन्हा अनसक्सेसफुल मात्र ठरलाय. टॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना चांगली गोलंदाजी केली आहे यावेळेस हर्षल या खेळाडूने. बॅटिंग करताना टीमसाठी व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन, बॉलिंग करताना चांगला परफॉर्मन्स होत असताना पाहतोय. यावरचा फटका फसलाय. कॉटन बोल्टचा चान्स. स्वतः गोलंदाज बॉल खाली पोहोचले होते. अंतिम क्षणी मात्र झेल हातातून निसटला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडोगे कॅच तो मिलेगी जीत, लेकिन छोडोगे कॅच तो हो जाओगे पराजित. जे बऱ्याच वेळा मी सांगितलंय. इथे आपण पाहिलं झेल टॉप झाला आणि त्याच्यानंतर एक धाव मिळाली जाईल. तिलाही गेलं, तोपाही गेलं, हाती राहिलं धोपाटणे या गोष्टीचा उल्लेख अशा परिस्थितीमध्ये केला जातो. भाई गायकर साहेब आणि गोपीनाथजी बोराडे साहेब यांनी पारितोषिक लावलं आहे प्रत्येक षटकाराला प्रत्येकी 500-500 रुपयांचं. पण ते पारितोषिक कधी पटकावणार हा आता एक प्रश्न आहे. कारण गोलंदाजी चांगली होते, धावा येताना पाहायला मिळत नाही आहेत. 2 सिंगल्स या ठिकाणी कन्वर्ट झालेत आणि 9 या आकड्यावरती टीमची टोटल पाहायला मिळेल. 61ची अजूनही गरज. डॉट बॉल या ठिकाणी मात्र जाताना आपण पाहिला शेवटचा बॉल या षटकामध्ये बाकी असेल बरीचशी. पारितोषिक आली या दाखू टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट अंपूल. 2 खेळाडूंच्या मध्ये होती दरार. बॉल झालाय फरार. एका टप्प्यावरती चाललाय सीमारेषा पार आणि आलाय 4 धावांचा चौकार. रोहित शेठ पाटील, रोहित दादा विचारे या ठिकाणी विराजमान आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे सलगचे 3 बॉल 3 चौकार, 3 बॉल 3 षटकार आणि 3 बॉल 3 विकेटसाठी रोहित शेठ पाटील आणि रोहित दादा विचारे यांच्याकडून 2500 रुपयांचं पारितोषिक मात्र या ठिकाणी खेळाडूंसाठी असेल. आणि त्याच्याच बरोबरीने आदरणीय प्रशांत शेठ पाटील आणि संदीप शेठ देशमुख यांच्याकडून पण 3 बॉल 3 विकेट जर घेतल्या गेल्या, विकेट हॅट्रिक जर संपादित केली गेली, 2500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी गोलंदाजांसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. भाई गायकर साहेब उपजिल्हा प्रमुख त्यांच्याकडून पण प्रत्येक षटकाराला 500चं पारितोषिक. शाखा प्रमुख गोपीनाथजी बोराडे यांच्याकडून पण प्रत्येक षटकाराला 500चं पारितोषिक. मोठी वेडगाव गावाची स्पर्धा आहे आणि त्यामुळे खरं तर बक्षिसांचा वर्षाव या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळाडूंवरती पाहायला मिळतो आहे. बरीचशी पारितोषिकं मान्यवरांच्या माध्यमातून लगावली गेली आहेत जी जिंकण्याची संधी असेल. 3 षटकांचा खेळ मात्र इथून संपलाय. 13 धावा ऑन द बोर्ड, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. शेवटचे 12 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी 57 धावेंची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान क्रिकेट क्लब मालेवाडी या संघाला. पहिलाच बॉल षटक क्रमांक 4 इन द एअर आहे. फिल्डर पोहोचतील, कोणती चुकी करत नाहीयेत. इट्स अ इझी कॅच फॉर मिस्टर वैभव रसाळ. अनदर बॅटर हॅज टू डिपार्ट. आणखी एक धक्का.
मग स्वाले आणि नेरेपाडा कॅप्टन या ठिकाणी आपण लगेच ऑर्गनायझर सोबत कॉन्टॅक्ट करावा. आगोटप्पाचा बॉल बॅकफुटला गेले, बॅकफुट पंच पाहायला मिळाला. ऑफ साईडला बॉल आहे, डीपमध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. बॉल अडवलं जाईल. तत्पूर्वी फक्त एकच धाव या ठिकाणी पूर्ण केली झाली आहे. मॅच मात्र आता वन साइडेड झाली आहे, कारण शेवटचे 10 बॉल बाकी आणि विजयासाठी 56 धावेंची गरज या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या मालेवाडी टीमसाठी पाहायला मिळते आहे. अक्रॉस लाईनने मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा विकेटचा चान्स. एका मागोमाग एक धक्के मात्र या ठिकाणी दिले जात आहेत. आणखीन एक फलंदाज बाद होईल. बुवा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण स्वागत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय. या ठिकाणी पण बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र खाली राहिला. विकेट कीपरकडे मात्र जाऊन विसावला गेला आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. आणखीन एक बॉल बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंचचा फटका. इथे मात्र वाईड लाईनच्या बाहेर हा चेंडू आहे. एक धाव एक्स्ट्रा बॅटिंग टीमच्या अकाउंटमध्ये ॲड ऑन होताना मात्र पाहायला मिळेल. परंतु या धावेंचं या मॅचमध्ये आता तितकंसं महत्त्व उरलं नाही आहे. 15 या आकड्यावरती टीमची टोटल मात्र स्थिरावली गेली आहे. अजूनही 55 धावेंची विजयासाठी गरज. ऑन साईडला बॉल, चांगला स्ट्रोक, परंतु फिल्डर आहेत. पकडला गेला झेल आणि आणखीन एक फलंदाजाचा संपवला जाईल खेळ. येथून धक्का क्रमांक 5 मिळतोय. सन्माननीय साहिल शेठ देशमुख साहेबांना देखील माझी विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी मात्र करतोय. साहिल शेठ देशमुख साहेबांना विनंती की यायचं आहे, आपण आपलं स्वागत असेल. व्यासपीठावरती आमचे सगळे मान्यवर जे मात्र या स्पर्धेला अगदी आवर्जून एन्जॉय करतायत. आणखीन एक बॉल हवेमध्ये आहे, पुन्हा एकदा विकेटचा चान्स क्रिएट झालाय. उलट्या धावत असताना झेल पकडणं कठीण असतं. वैभव रसाळ चेंडूपर्यंत पोहोचले होते, बॉलला जज पण केलं होतं. अखेरच्या क्षणी चेंडू हातातून मात्र निसटला गेलाय आणि इथून फलंदाजांना जीवनदान दिलं गेलं. पण शिवसेनेच्या माध्यमातून कर्जत खालापूरची सत्ता अजिबात निसटली नाही. जे त्यांनी कार्य केलं हे आपण निवडणुकीमध्ये पाहिलं. सगळ्यांचं कार्य अगदी खेड्यापाड्यांमध्ये जाऊन गावांचा विकास कसा होईल, तरुणांना नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होतील आणि आपला कर्जत खालापूर तालुका विकसनशील कसा होईल याच्यासाठी महेंद्र शेठ थोरवे साहेबांनी जे प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्याच्याचमुळे पुन्हा एकदा जनतेने त्यांच्या खांद्यावरती ते आमदार पदाची भूमिका सोपवली आणि तो विश्वास दाखवला. आणि त्याच शिवसेनेचे हे सगळे सच्चे कार्यकर्ते आदरणीय रोहितदादा विचारे, त्याच्याच बरोबरीने आदरणीय आमचे रोहित शेठ पाटील, सन्माननीय प्रभाकरजी भोसले, प्रशांत शेठ पाटील, संदीप शेठ देशमुख, अशोकजी कांबेरे साहेब, साहिल शेठ देशमुख, सगळी मंडळी आज या ठिकाणी आलेले आहेत. शिवसेनेचे सच्चे सगळे कार्यकर्ते आणि आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांचे विश्वासू सहकारी, त्या सगळ्यांचं आपण स्वागत पुन्हा एकदा करूया. बॅकफुटला गेल्यात, ऑफसाईडला पंच करण्याचा प्रयत्न, इथून एक्स्ट्रा बाउन्स, धाव चोरटी घेण्याचा प्रयत्न. अनुष 11 धोत्रे टीमला आता माहिती आहे की आपल्याकडे भरपूर धाव आहेत, त्यामुळे एकेरी दुहेरी धावेने या मॅचमध्ये काही फरक पडणार नाही आहे. सिंगल इथून कंप्लीट देखील केली गेली एका धावसंख्येच्या बरोबरीने. ऑन द टोटल मात्र 17वरती खतरा कोणाला पाहायला मिळेल. आणखीन एक बॉल बॅकफुटला गेले होते, पुन्हा एकदा लॉफ करायचा होता, इथून डॉट बॉल आलाय. मॅचमध्ये फक्त आता फॉर्मॅलिटीज बाकी आहेत, कारण अजूनही आपण पाहिलं तर शेवटचे 4 बॉल बाकी.
विजयासाठी 53 धावेंची गरज. 4 बॉल 4 षटकार आले तरी 24 होतील. त्यामुळे या मॅचमध्ये आता मजा राहिली नाही आहे. एकतर्फी सामना या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. इथून मात्र पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता. खोलवर टप्पाचा बॉल आहे. आणखीन एक टॉट चेंडू पाहायला मिळेल. उपजिल्हा प्रमुख आदरणीय भाई गायकर साहेब ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक होतं. गोपीनाथ शेठ बोराडे यांनी पण ते पारितोषिक लगावलं होतं. परंतु आता ते पारितोषिक कंटिन्यू, पण ते षटकार येणार कधी हा प्रश्न इथे. क्लीन बोल्ड, दांडी गोल झाली आहे. फलंदाज मात्र इथून आपल्याला बाद होताना पाहायला मिळेल. विकेट गमावली जाईल. शेवटचे 2 बॉल मात्र या ठिकाणी बाकी असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. 17 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल स्थिरावली गेली आहे. अजून जर 2 बॉल 2 विकेट आल्या तर आदरणीय वदप ग्रामपंचायतीचे सरपंच रोहित शेठ पाटील आणि कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष रोहितदादा विचारे यांच्याकडून 2,500 आणि प्रशांत शेठ पाटील आणि संदीप शेठ देशमुख साहेब यांच्याकडून पण जर सलगचे 2 विकेट आले म्हणजे हॅट्रिक होईल. 2,500 असं टोटल 5,000चं पारितोषिक. या ठिकाणी आपण पाहिली बॅट फिरली गेली. कनेक्शन इथून पण नाही. डॉट बॉल. इथे बॉल पुन्हा एकदा विकेट घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 साइडेड सामना, एकतर्फी लढत आणि अनुष 11 धोत्रे या टीमने मात्र हा सामना जिंकलाय. वेल डन, वेल प्लेड अँड मॅनी कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर द विन. लगेचच आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे या ठिकाणून मात्र वळतोय. आयोजकांना विनंती करेन की आपण पाहुण्यांचा सन्मान मात्र करायचा आहे. अर्थातच शिवसेनेचे सच्चे कार्यकर्ते आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांचे हे सगळे सच्चे निष्ठावंत कार्यकर्ते आणि खरं तर हिंदू हृदय